12th मॅन नाही आहे, दोन्ही टीमचा 12th मॅन प्लीज पाठवून द्या, नाही तर नावं आम्हाला सांगता येणार नाही आहेत खेळाडूची. शॉर्ट बॉल टॅप करायचा होता या चेंडूला. पहिला चेंडू उसळी घेणारा हा चेंडू टाकला गेला आहे. रायझिंग डिलिव्हरी, मातीची विकेट आणि जर आपण पाहिलं तर थोडीशी ग्रासी विकेट आहे. आणि आजच्या दिवसामध्ये घरचा संघ या ठिकाणी खेळणार आहे, नारंगी संघ, जो सातत्यपूर्वक याच मैदानावर सराव करतोय. त्याच्यामुळे या टीमचा खेळ पाहण्यासाठी नक्कीच भरपूर नारंगी ग्रामस्थ इथे हजर राहणार, यात काही शंका नाही आहे. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला खेळला जातोय. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. मागे फिल्डर आहे, चेंडूला फील्ड केलाय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जातोय. 2 धावा. स्ट्राईकला आहे आता स्ट्राईकला कोण आहे? ध्रुवा आणि नॉन स्ट्राईकला यश. ध्रुव आणि यश अशी जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. 12th मॅन तुमचा पाठवत जा प्लीज. शॉर्ट बॉल यावेळेस ऑन साईडला चेंडूला खेळला गेलाय. लॉंग लेग डीपला चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केलाय. 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या. तिसऱ्याची माग मात्र नक्की त्या ठिकाणी ध्रुव रेडी नव्हते. 2 धावा इथे देखील मिळतील. आजच्या दिवसात आपण मॅचेस, लो टोटल मॅचेस देखील आज पाहिला. त्यानंतर आपण एक सामना, जवळपास एक मोठी धावसंख्या आपण त्या सामन्यामध्ये पाहिली. म्हणजेच बघा, आपण 15ची मॅच पाहिली. त्यानंतर आपण पाहिली जवळजवळ 28ची मॅच पाहिली. त्यानंतर आपण 12 धावा देखील आपण काही टीमच्या पाहिल्या. या ठिकाणी 26 धावा देखील पाहिल्या. मिस टायमिंग तो काय फटका फसलाय. फिल्डर झेलच्या खाली येतोय. त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ. ध्रुव या ठिकाणी बाद, आउट. टोटल मॅच देखील पाहिली. ओमसाई यंगस्टार्स रत्नागिरी तब्बल 52 धावा आजच्या दिवसामध्ये या टीमनं कुठल्या आहेत. काल 50चा आकडा मला वाटतं धीरज कोणी कुठल्याही टीमनं क्रॉस केला नव्हता कालच्या संपूर्ण दिवसामध्ये. 40, 42, 45, 35, 14, 15, ही धावसंख्या 20, ही धावसंख्या आपण कालच्या दिवसामध्ये या मैदानावर पाहिली होती. आज कुठे नक्कीच एक मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारली गेली. रत्नागिरी या टीमनं धावा झाल्या ते 4. गोलंदाज तयार. त्या ठिकाणी मिस्टर विनीत, जर्सी क्रमांक 27. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय रिषभ. आलेला गुडना टेक्स तो खेळायचा होता. इथे देखील फटका फसताय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. त्याने घेतलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद त्या ठिकाणी मिस्टर रिषभ. चंद्र गाव म्हटलं तर ग्रामीण गाव, ग्रामीण विभाग आहे मित्रांनो. आणि आई चंडिका मातेचं सुंदर त्या ठिकाणी मंदिर आहे. आणि त्याच जुचंद्र गावाची कन्या मुंबई टीममध्ये अंडर-15मध्ये त्या मुलीचं सिलेक्शन झालं आहे. मात्र त्या मुलीला पुढे आणण्याचं जे काम केलं आहे ते खरोखरच रविदादाने केलं आहे. त्या मुलीला घडवण्याचं काम रविदादाने केलं आहे. आज ती मुलगी इतक्या मोठ्या स्तरावर खेळणार आहे, याचं संपूर्ण श्रेय मी रवी पाटील दादांना देणार आहे. ऑफ साईडला चेंडूला कट केलं गेलं आहे. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 धाव इथे मिळणार. कारण संजय ज्या वेळेस मला भेटतोय 40+ क्रिकेटच्या मॅचेसमध्ये, त्यावेळेस ते नेहमी म्हणतात की रविदादांनी नेहमीच आम्हाला चांगलं मार्गदर्शन दिलं आहे. आणि स्वतः देखील बघा, स्वतः देखील ते संध्याकाळी जसा वेळ त्यांच्याकडे मिळायचा त्यावेळेस ते आपल्या मुलीला ट्रेन करायचे. संजय स्वतः देखील. धावा झाल्यात त्या 5. नारंगीचं हे ऐतिहासिक मैदान आणि अनेक क्रिकेटपटूंना मोहात टाकलेलं मैदान. अनेक विक्रम घडले गेलेत. मात्र या मैदानावर ही देखील गोष्ट घडली गेली आहे की सलग 2 वेळा चॅम्पियन आतापर्यंत कुठलाही संघ झाला नाही आहे. हा देखील एक विक्रम या मैदानावरचा आहे. आणि खरोखरच कालच्या दिवसामध्ये उल्लेख केला शांताराम गरज सरांनी की पांडू संघ चॅम्पियन ठरला 40+ क्रिकेट. कारण एक छाप सोडायची होती या नारंगीच्या ऐतिहासिक मैदानावर.
पांडूचे यंगचे संघ देखील अनेक वर्षापासून या मैदानावर खेळत आहेत. 40+ टायटल या मैदानावर उचललं पांडू स्पोर्ट्स पांडू 40+. आणि कुठे नक्कीच ते एक छाप, तो एक स्टॅम्प लागला गेला आहे नारंगीच्या मैदानाचा. इथे देखील आम्ही चॅम्पियन झालोय. धावा आहेत त्या 5. चला वेलेकडे लक्ष द्या प्लीज. न्यू बॉलर्स अमोल भगत, मॅन फ्रॉम खार्डी. साईनाथ या टीमच्या माध्यमातून आपण खेळताना नक्कीच पाहतोय लेदर क्रिकेट. वेगवान चेंडू, वेगवान चेंडू, वाईटचा इशारा. तेच तर्रार चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता अमोल भगत. आणि जी माहिती आमच्यापर्यंत येत आहे की नक्कीच लेदर क्रिकेट देखील चांगल्या प्रकारे खेळलं जात आहे या मुळाकडून. आज बघा टेनिस क्रिकेट ज्याप्रमाणे लेदर क्रिकेटच्या विषयी आपण नेहमीच चर्चा करतो त्याप्रमाणे टेनिस क्रिकेटला देखील सध्याच्या घडीला सुगीचे दिवस आलेत असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आज नक्कीच या टेनिस क्रिकेटपट्टूंच्या व्यवसायासाठी नक्कीच उभारल्या गेल्या आहेत. शॉर्ट बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक ऑन साईडला खेळायचा होता मात्र चेंडू ऑफ साईडला निघून येतोय. खेळायचं तो ऑनला, चेंडू आला ऑफला. एक धाव इथे मिळेल. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे ती 7. नचिकेत 11 वर्सेस साईनाथ कोचिबे. जे खाडी गाव जो आहे खाडी कोशिंबे इकडचा संघ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस पुन्हा एकदा लाईन खराब. आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडू टाकण्याचा वारंवार प्रयत्न त्या ठिकाणी गोलंदाजामार्फत होत आहे मात्र यावेळेस पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावा झाल्या त्या 8. रिषभ डगआउटमध्ये आहेत. ध्रुव डगआउटमध्ये आहेत. यश आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे मित्रांनो नचिकेत 11 या टीमची. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अमोल जागेवरून करायचा होता. एक मोठा फटका खेळायचा होता या ठिकाणी या चेंडूवर. पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. साईनाथ या टीमच्या माध्यमातून नेहमीच क्रिकेट खेळतायत. अनेक उन्हाळे पावसाळे मित्र म्हणेल या मुलांना देखील पाहिलेत. त्याच्यामुळे योग्य लाईन आणि लेंथ. एकतर बॅटरचा आपण जर -.5 व्हायचा केला तर फुटवर्कचा वापर नाही आहे. बदलाले त्याचा वापर त्या ठिकाणी केला जात नाही आणि अगदी योग्य चेंडू त्यानुसार गोलंदाजामार्फत टाकला जातोय. बॅकहँड डिलिव्हरी हाताळली होती. फटका फसलाय. चेंडू आहे फिल्डरच्या हातामध्ये. आणखीन एक विकेट डाऊन. फलंदाज बाद त्या ठिकाणी मिस्टर यश आउट. संदेश आया है. फोर्ट लकी बॉयज 11 वर्सेस फायटर 11. टॉस झालाय का? झालाय. कोण टॉस जिंकले? फायटर बॉयज, फायटर 11 की फोर्ट लकी बॉयज? गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस देखील हवेत आहे. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये हा देखील झेल पकडला जातोय. विकेट पडण्याचा सिलसिला थांबत नाहीये. विकेटवर विकेट में धक्के पे धक्के दे धक्के. हा आणखीन एक विकेट डाऊन. धावा झाल्या त्या 8. पहिली इनिंग खेळतोय आणि
त्यानुसार आपल्याकडे जर चांगली गोलंदाजी असेल तर कमीत कमी 25-30 या आकड्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करायला हवा. फोर्ट लकी बॉईज 11, फोर्ट लकी बॉईज 11 वर्सेस फायटर 11. दोन्ही टीम कॅप्टननं टॉस करण्यासाठी यायचं आहे. धावा झाल्यात 9. त्याच्यामुळे जर तुम्हाला लढायचं आहे बघा, इतक्या लांबून तुम्ही आलात, भरपूर वाट पाहिली या मॅचसाठी, तर ते जी वाट पाहिली ती वाट लावायची आहे. 25-30 या आकड्यापर्यंत जर आपण गेलात तर समोरच्या संघाला तुम्ही थांबवू शकाल. तोच प्रयत्न आहे. स्वीट हिटचा फटका, स्वीट हिट, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. याच फटक्यांची नितांत गरज. धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली आहे ती 15. दुसरं षटक प्रगतीपथावर. अमोलच्या मात्र 5व्या चेंडूला षटकार. 2 विकेट गेल्यानंतर असं वाटलं होतं की कदाचित नचिकेत 11 या टीमवर दबाव असेल, मात्र आम्ही दबाव घेत नाही, त्या समोरच्यावर दबाव टाकतोय हे दाखवून दिलं. त्यावेळेस बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चांगला चेंडू उचली घेणारा चेंडू, शेवटचा चेंडू ते डॉट. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतो नचिकेत 11 या टीमची, ती म्हणजे 4 बाद 15 धावा. फोर्ट लकी बॉईज 11 आणि फायटर 11 या 2 टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल झाला. टॉस कोण जिंकलं? लकी बॉईज. सॉरी, यस, लकी बॉईज. फोर्ट लकी बॉईज टीम टॉस जिंकते. बॅट या बॉल फर्स्ट मित्रा, बॉल फर्स्ट. थँक्यू. गोलंदाज तयार. अंतिम षटकात येण्याचे स्लॉगर स्पेशलिस्ट सौरभ. पहिला चेंडू क्रॉस बेट खेळला जात आहे त्या ठिकाणी. मिड विकेट डीप वरून फिल्डर येतोय. एकदा वेगानं पूर्ण केली ती. दुसऱ्याचा कॉल दिला गेला होता त्या ठिकाणी. सिंगल मिळते या ठिकाणी. धावा झाल्यात 16-16. आज साईनाथ खाडी कोशिंबे या टीमची आपण गोलंदाजी पाहिली तर नक्कीच गोलंदाजी अटॅक अप्रतिम आहे. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाल्या. जागा बनवली आहे. बॉडीला झुकून आज स्टोक खेळला गेला. अगदी म्हणायचं गेलं फॉलिंग स्वीप प्रमाणे आज स्टोक खेळला गेला. दर्जेदार फटका. मात्र बॅकअप आहे त्या ठिकाणी. सिंगल फक्त मिळणार. प्रयत्न सुरू आहेत. गॅप शोधले जात आहेत. अलग अलग व्हरायटीचे फटके तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. धावा येत राहणं गरजेचे आहेत. स्कोरबोर्ड आपण पाहतोय 17 धावा झालेत. थोडंसं पिचवर फुटवर्कचा वापर चांगल्या प्रकारे केला. बॅकला गेला, पुन्हा एकदा फ्रंटला आला. 20 सेटमध्ये स्टोक खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील 1 धाव. मात्र कौतुक असेल गोलंदाजाचं सौरभचं, कारण अगदी बॅटरला फॉलो करून हा चेंडू त्याने टाकलाय. 18 धावा झाल्यात फलकावर. अंतिम षटक 20-25. त्यासाठी एखादा मोठा फटका. प्रयत्न तोच होता. खोलवा टप्प्याचा चेंडू होता आणि या खोलवा टप्प्याच्या चेंडूला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू येतो डॉट. धावा झालेत 18. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी या इनिंग मधील. गोलंदाज तयार सौरभ. फुलटॉस लॉफ्टेड खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर डीपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. मागे चेंडू अडवला गेला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मात्र इथे 2 धावा नक्कीच मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबल. बघा विकेट पडल्यानंतर स्कोरबोर्ड हलता ठेवलाय नचिकेत 11 या टीमच्या या दोन्ही बॅटर्सनं. अंतिम चेंडू असेल. पॅडवर मारा केला होता. यावेळेस
चांगला फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं गेलं. 2 धावा, तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे. मात्र या 3 धावा होणं थोडंसं कठीण. फलंदाज बाद या शेवटच्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात शेवटच्या चेंडूवर येत आहेत 2 धावा. संघ थांबला गेला. नचिकेत 11 हा 20 या धावसंख्येवर आणि 21 धावा विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत साईनाथ कोशिंबे या संघाला. वीस झालेत. 21 बनवायचे आहेत. 21 आकडा पुढे आला. 21 नंबर 23 नंबर या ठिकाणी पुढे आलाय. 22 झालेत, माफ करा. चला बॅटर जाऊ द्या, विनंती करतोय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्वरित आपण पाठवून द्यायचे आहेत. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. विनंती करतोय साईनाथ कोशिंबे टीम, चला बॅट्समॅन पाठवून द्या प्लीज. आज सर्वांचं योगदान चांगल्या प्रकारे लाभलं गेलेलं आहे. प्रत्येकाची जी जबाबदारी आहे या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी त्या प्रत्येकानं आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पाडले आहे. तर प्रत्येकाची कामं वाटप आहेत. ज्यांना पंचाची भूमिका जमत आहे त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये ठेवलं गेलेलं आहे की संपूर्ण दिवसभर तुम्हाला पंचगिरी करायची आहे. असे नक्कीच अनेक असे आपले खेळाडू आहेत. त्यानंतर काहींना जबाबदारी दिली आहे येणाऱ्या टीमचं एंट्री करणं. या सगळ्या गोष्टी नियोजन आयोजन हे या ठिकाणी खरोखरच अप्रतिम आहे. कुठलीही हळगर्जीपणा या ठिकाणी केली जात नाही, लक्षात ठेवा. आणि जे खेळाडू या ठिकाणी येत आहेत त्यांना देखील या मैदानावर आपल्या पोटापाण्यासाठी सर्व काही सुखसोयी अवेलेबल आहेत. फक्त थोडेसे तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. त्या ठिकाणी जेवण, घरगुती जेवण तुम्हाला मिळणार आहे. लक्षात ठेवा, अनेक स्टॉल्स तुम्हाला या संपूर्ण मैदानावर पाहायला मिळत आहेत. 23 बनवायचे आहेत. 18 मध्ये 23 बनवायचे आहेत. काय या 23 धावा डिफेन्स केल्या जातील की या 23 धावा पूर्ण करणार साईनाथ कोशिंबे संघ. गोलंदाज तयार. प्रज्वल पहिला चेंडू फेस करताना बॅटर त्या ठिकाणी मिस्टर वैभव बॅकफुटला जाऊन चेंडूला कट करतोय. सिंगल या ठिकाणी काढला जातोय. 1 धाव खातं उघडलं गेलं. सुरुवात झाली. फाउंडेशनला सुरुवात साईनाथ कोशिंबे या टीमच्या. 23 करायचे आहेत. बघा इथून 23 तुम्हाला डिफेन्स करायचे असतील तर इथून तुम्हाला काय करावं लागेल, हे चांगलं षटक तुम्हाला हात लावावं लागेल. पहिलं षटक चांगलं म्हणजे एखादी विकेट या पहिल्या ओव्हरमध्ये तुम्हाला काढावी लागेल. आणि इथून जर 23 धावा डिफेन्स करायचे तर या पहिल्या षटकामध्ये 7 ते 8 धावा येणं गरजेचे आहेत. कट करतोय. फ्लाइंग स्लिप रिझर्वमध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय तर तुमची मैदानाच्या आतमध्ये खेळण्याची मानसिकता कसं असेल, कारण हाय टोटल मॅच नाही आहे. 40-45 ही धावसंख्या तुमच्या समोर नाही आहे की तुम्ही षटकार चौकारणं या धावसंख्येला लवकर क्लिअर करण्याचा प्रयत्न कराल. कारण ही जी धावसंख्या आहे ना 23 ही अगदी मधली धावसंख्या आहे. बॅकफुट जाऊन चेंडूला कट केलाय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
कुशिम या टीमला काय करायचं आता ह्या ओव्हरमध्ये 7 ते 8 धावा सुरुवात तुम्हाला चांगली करायची आहे आणि ते काम साईनाथ कोशिमनं केलं आहे. उलटा पुलटा खेळायचा होता मात्र प्रॉपर टाईम करू शकला त्या ठिकाणी बॅटर्स. बाईचा इशारा पंचांचा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण धावा संख्या पाहतोय साईनाथ कोशिम या टीमची 10 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 23 माफ करा 13 धावा. एक्स्ट्रा बघा एक्स्ट्रा या एका गोष्टीला खूप महत्त्व आहे. प्रत्येक माणूस कसा आपला 1 रुपया वाचवता येईल याचा विचार करतो त्याप्रमाणे एक्स्ट्राला खूप महत्त्व देते. मिस टाइम स्ट्रोक आहे सेफमध्ये होईल का प्रयत्न तर केला होता त्या ठिकाणी. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर त्या ठिकाणी गेला होता. कॅच कॅरी करण्यासाठी बॅकअप देखील नाही आहे आणि हा या ठिकाणी मिळतोय नशिबाचा चौकार. जिथे विकेट प्राप्त करता आले असते त्या ठिकाणी मात्र या 4 धावा दिलेत नचिकेत 11 या टीमनं. धावसंख्या 14. ची शक्यता दाट असते लक्षात ठेवा मैदानाच्या आतमध्ये. उलटा पुलटा स्ट्रोक सक्सेसफुल फटका हा येतोय दणदणीत खणखणीत षटका 6 धावा. डीजे मात्र आमच्या खाडीकरांचे होप्स वाढवतोय. गावदेवी मातेचं गीत त्यांच्यासाठी लावलं जात आहे. फुल टॉस मिस केला. फुल टॉस 1 धाव इथे पूर्ण केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय मात्र फक्त सिंगल धावा झाल्या त्या 21. 2 धावांची गरज. तेवीसचं टार्गेट आणि बघा 1.3 चेंडूंचा खेळ फक्त झाला आहे. अर्ध्या चेंडूमध्ये तब्बल 21 धावा या टीमनं कुठल्यात. 2 धावांची गरज विजयासाठी. लवकर क्लिअर करायचा होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता जेणेकरून षटकार आणि ही मॅच फिनिश हाच प्रयत्न होता बॅटरचा. वैभव स्ट्राईक एंडवर कट केलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. पॉइंट रिजनच्या फिल्डरचा 1 धाव. स्कोर लेवल झालाय. आता फक्त 1 धावेची गरज विजयासाठी आणि या ओव्हरचा 1 चेंडू अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा उलटा पुलटा स्ट्रोक स्विच हिटचा फटका हा देखील स्वीट हिट. शेवटच्या चेंडूवर 1 धाव असताना आलेला हा आणखीन एक षटकार आणि ते मॅच कलाच मॅच विन. अभिनंदन. 6 आहे साईनाथ कोशिंबे. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. तर या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतोय नचिकेत 11 या टीमचं. थँक्यू.